अनेक पानं याच्यामध्ये ऍड केलेली आहेत. त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे. असे अनेक करेक्शन याच्यामध्ये असं वाटतं की जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. आणि आमदाराबद्दल पण कसं आहे, कोणतंही पुस्तक ज्यावेळेला प्रकाशित करायचं असतं त्यावेळेला, आता समजा संविधान आहे, आता संविधान मार्केटमध्ये 106व्या अमेंडमेंट पर्यंत सुधारित आवृत्ती आहे आणि जरी तसा प्रयत्न करायचा असेल तर ती सुधारित आवृत्तीच छापायला लागते. ह्यांनी जाणीवपूर्वक खूप अगोदरची जवळजवळ मला वाटते पानसरे हयात 2015 पर्यंत होते, तर 2006ची आवृत्ती मधला बराच भाग याच्यामध्ये घेतलेला आहे. खरं तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे इतिहास हा प्रवाही असतोय आणि पानसरेंनी जे जे नव्यानं संशोधन होत गेलं ते सगळं त्याच्यामध्ये ऍड केलं आणि जुन्या ज्या सगळ्या आवृत्ती ऑटोमॅटिकच त्या बॅन होतात ज्यावेळेला नवीन काही एडिशन एखादा लेखक करतो. आणि हे जे त्यांनी केलेलं आहे, एवढी मोठी प्रकाशन संस्था आहे तर त्यांना हे माहिती आहे, पण जाणीवपूर्वक त्यांनी अशा पद्धतीच्या करेक्शन ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते, हा उल्लेख त्यांनी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पानच्या पान गाळलेला आहे आणि अनेक पानं याच्यामध्ये ऍड केलेली आहेत. 8-8, 10-10 ओळी ज्या आत्ताच्या अलीकडच्या कुठल्याही प्रकाशनाच्या आवृत्तीमध्ये, म्हणजे ज्या 3 प्रकाशन संस्था हे पुस्तक छापतात त्या कुठल्याही आवृत्तीमध्ये 10-12 वर्ष जरी आपण अगोदर गेलो तर तो उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. ते सगळे उल्लेख यांनी जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तो जो महत्वाचा यांचा वीर शिवा काशीदांचा जो प्रसंग आहे, पानसरेंचा आज सुद्धा ते भाषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते. तो जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये प्रसंग त्यांनी गाळलेला आहे. आणि अजून एक ह्याच्यामध्ये म्हणजे एक छोटं करेक्शन पण किती वाईट असतं त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आता हा एक प्रसंग आहे याच्यामध्ये, शिवाजी आणि धर्म नावाचा. तर याच्यामध्ये पानसरेने असं लिहिलेलं आहे, शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तेथे तेथे त्यांना मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशिशागर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे, असा उल्लेख याच्यामध्ये केलाय. मुळात तसा उल्लेख नाहीये. हे तिची काळजी करत असे ह्या जागी पानसरेंनी असं म्हणले की त्यांची काळजी करत असे, म्हणजे अनेकांना उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे. मग एवढी मोठी चूक करण्याचं काय कारण आहे? असे अनेक करेक्शन याच्यामध्ये असं वाटतं की जाणीवपूर्वक ठेवलेले आहेत. मी हे सगळं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी लिहिलेलं आहे. तुम्हाला ते ज्यावेळेला तुम्ही करेक्शन तपासाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे की आम्ही ज्यावेळेला बैठक घेतली त्यावेळेला अशी चर्चा आमची झाली होती की अगोदर आपण कायदेशीर नोटीस त्यांना पाठवू, पण त्याला एक वेळ लागतो. जवळजवळ आता आम्ही 3-4 दिवस वकिलांच्या संपर्कामध्ये आहे. जवळजवळ ड्राफ्ट आता फायनल होत आलाय, पण आम्हाला लक्षात असं येते की लाखोंच्या संख्येमध्ये त्यांनी कॉपी छापल्यामुळे ते खूप स्पीडनं लोक विकत घेतात आणि लोक ह्याच्यापासून अनभित नाहीत. आणि आम्ही पण आजच आम्हाला परवा हा विषय कळला आणि परवा ह्यासाठी सांगितला नाही की आम्ही अगोदर कायदेशीर नोटीस त्यांना पाठवणार होतो, पण खूप वेळ होईल. कायदेशीर नोटीस मला वाटतं 3-4 दिवसामध्ये जाईल. आणि फक्त त्यांनाच नाही तर अशा पद्धतीनं ज्यांनी कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, ज्यांनी अशा पद्धतीनं छेडछाड केलेली आहे, तर त्या सगळ्यांना कायदेशीर नोटिसा हे करणार आहे. आता अंदाजे हे 20 पेक्षा जास्त भाषेमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. तर ते सगळे पुस्तकाचं जे प्रकाशन आहे तर ते थांबवायचं जी नोटीस आहे ते ह्यांचे उमा पानसरे यांच्याकडेचे जे कॉपीराईट्स आहेत त्या ह्याची नोटीस काढतील. कारण की त्या सगळ्या प्रती आम्ही अगोदर चेक करू आणि त्याच्यामध्ये जर काही छेडछाड असेल, काही करेक्शन असतील तर त्या करेक्शन चेक केल्यानंतरच त्यांना परत आपण परवानगी वगैरे ही देणार आहे. त्याच्यानंतर हे पुस्तक सध्या युट्यूबवर अवेलेबल आहे, याचं अभिवाचन अवेलेबल आहे, ऑडिओ बुक अवेलेबल आहे. त्याच्यानंतर PDF मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. तर ते PDF हटवण्याची मागणी सुद्धा आम्ही शासनाकडे करणार आहे, कारण की ती यंत्रणा सरकारकडेच असते. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या PDF
आम्ही काही नष्ट करू शकत नाही, तर ती मागणी सुद्धा आपण सरकारकडे करणार आहे. आणि जे किंडल असेल, Amazon असेल, तिथे ह्याच्या ऑडिओ बुक ज्या अवेलेबल असतील आणि त्यामध्ये जर करेक्शन असेल तर त्यांना सुद्धा कायदेशीर नोटिसा जातील. मजकूर ऍड करण्यापेक्षा अशी गोष्ट आहे की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे. ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. म्हणजे पानसरेंच्या पुस्तकामध्ये दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं लिहिलेलं नाही आहे, पण त्या पुस्तकामध्ये मात्र आता जे पुस्तक तुमच्यापर्यंत एका पब्लिशरनं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, रामदासांचा उल्लेख आहे. मुसलमानांच्या संदर्भात कॉम्रेड गोविंद पानसरेंनी असं सांगितलेलं आहे की ही जी लढाई होती शिवाजी महाराजांची ती धर्माच्या विरोधात नव्हती, राज्यासाठीची लढाई होती. त्यामुळे हिंदू मुस्लिम असा काही तो द्वेष नव्हता, पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगते. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्रेड पानसरेंनी असं लिहिलंय, त्या शिवाजी महाराजांचा मुलगा जेव्हा जन्माला आला तो पालथा आला राजाराम. त्यावेळेला लोकांनी मूल पालथं जन्माला आलं तर वाईट असतं, असं अशुभ असतं असं समजलं गेलं. त्यामुळे कुणी आनंद उत्सव साजरा करत नव्हतं, कुणाला आनंद झाला नव्हता. त्यावेळेला शिवाजी महाराजांचं वाक्य असं, शिवाजी महाराज असं म्हणतात की ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्माला आला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घालण्यासाठी आलेला आहे असा उल्लेख आहे. पण या दुसऱ्यांनी जे केलेलं आहे त्याच्यात दिल्लीची पातशाहीच्या ऐवजी शब्द काय वापरलाय, मुसलमानांची पातशाही. म्हणजे पुन्हा धर्मामध्ये धर्माचा विद्वेष वाढवणारी जी गोष्ट आहे ती जाणीवपूर्वक वाचकांपर्यंत पोहोचली जावी. म्हणजे वाचकांना असं वाटावं की लेखकानं अशा पद्धतीनं तसं लिखाण केलेलं आहे का. कारण वाचक दोन पुस्तकं समोर ठेवून त्याचं काही हे करणार नाहीत, विश्लेषण करणार नाहीयेत. वाचकाला एखादा आशय वाचल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये कोणती भावना तयार होते हे महत्वाचं आहे. आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सर्वसामान्य वाचकापासून अगदी इतिहास तज्ज्ञ असेल त्याच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय की जो चुकीचा शिवाजी महाराजांचा इतिहास होता की ते धर्मद्वेष्टे होते, मुसलमानांच्या विरोधात होते, हे लोकांपर्यंत न पोहोचवता ते मुसलमानांच्या विरोधात नव्हते. तेव्हाची जी लढाई होती ती राज्यासाठीची लढाई होती अशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्याचा विपर्यास करण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जाते. आत्ताचे जे आपण बघतोय गेले काही दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं वक्तव्य केली जातात, जाणीवपूर्वक केली जातात. जे वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांना या गोष्टी माहीत नाहीत का, त्यांना या गोष्टी माहीत आहेत, पण मग ते वक्तव्य का करतात, कारण समाजामध्ये त्यांना तशी तेढ निर्माण करायची आहे. समाजामध्ये तसा मेसेज जाणीवपूर्वक पोहोचवायचा आहे जो त्यांच्या स्वतःच्या सत्तेसाठी आधारभूत ठरणारा किंवा जो इतिहास आहे तो इतिहासच मुळातून बदलून टाकायचा आहे आणि त्यांच्या सोयीचा इतिहास, त्यांच्या राज्यासाठी सत्तेसाठी सोयीचा असणारा असा जो इतिहास आहे तो इतिहास त्यांना पोचवायचा आहे जाणीवपूर्वक लोकांपर्यंत. आणि म्हणून ती ही गोष्ट सातत्यानं करत आल्यात. त्यालाच पाठिंबा देणार किंवा त्यालाच पुरस्कृत करणार असं हे या जे हा जो पब्लिशर आहे, पब्लिक करणारा, त्यानं ते जाणीवपूर्वक केलेलं आहे. म्हणजे त्यांना ते कळलेलंच नाही असं नाहीये. त्यातलं एक पान पूर्णतः गाळलंय जे तुम्हाला, मला असं वाटतं की प्रशांतनं सांगितलं असेल, ज्या पानावरती पन्हाळ्याला वेढा झाल्यानंतर कशी मदत केलेली आहे मुस्लिम सहकार्याने, जे शिवाजी महाराजांचे मुस्लिम सहकारी होते आणि ज्यांना माहित होतं आपण पकडले गेलो तर आपण मारले जाणार आहोत, आपल्याला सुटका नाहीये, हे असं असताना सुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. हे पूर्ण पानच गाळून टाकलेलं आहे, जाणीवपूर्वक गाळलंय. म्हणजे बाकीच्या गोष्टी कळाल्या आणि एवढं पानच कळालं नाही असं म्हणता येणं शक्य आहे का. किंवा अगदी सुरुवातीला तुम्ही PB सावंत जेव्हा न्यायमूर्ती होते त्या काळात त्यांनी खरं तर ते पत्र लिहिलेलं आहे न्यायमूर्ती असताना. ते पत्र अतिशय महत्वाचं आहे की एक न्यायमूर्ती काय विचार करतोय, काय सांगतोय, वाचकाला कळतंय की न्यायमूर्ती ज्या अर्थी या पुस्तकाच्या विषयी असं म्हणतात त्या अर्थी हे पुस्तक किती महत्वाचं आहे. पण जाणीवपूर्वक ते पानच कोरच ठेवलंय. एकतर सुरुवातीला हा पुस्तक जेव्हा छापलं गेलं तेव्हा पानसरेंना असं वाटत होतं की शिवाजींचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी स्वतःकडे हक्क ठेवून घेतले नव्हते, मुक्त परवाना दिला होता. असं वाटलं होतं त्यांना स्वतःला की असं जसंच्या तसं पुस्तकाच्या लेखकाच्या नावासहित आतल्या आशयामध्ये कोणतीही खाडाखोड बदल न करता जसाचा तसा छापला जाईल असा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुक्त परवाना दिला होता. पण त्यानंतर 88 नंतर काही लोकांनी जेव्हा याचं ट्रान्सलेशन करायची मागणी केली, लोक स्वतःहून छापायला लागले, त्यानंतर हळूहळू लक्षात आलं की लोक काही बदल करायला लागले, जाणीवपूर्वक खोडसाळपणा करायला लागलेले आहे. असं जेव्हा लक्षात आलं त्यांनी
तेव्हा स्वतःच त्यांच्या इतर सहकार्यांनी जाणीवपूर्वक अजून आता आलेले नाहीत श्रमिक प्रतिष्ठानचे आपल्याकडे प्रतिनिधी येणार आहेत, त्यांनी श्रमिक आहेत ना, SBI लोकवाङ्मयचे लोकवाङ्मयचे आले नाही, श्रमिक प्रतिष्ठानचे आहेत. लोकवाङ्मयकडे त्यांनी आपले हक्क दिलेले होते, त्यामुळे कॉपीराईट कॉम्रेड गोविंद पानसर यांच्याकडे होता. आणि त्यानंतर आता ते गेले, त्याच्यानंतर त्यांच्या मिसेस उमा गोविंद पानसरे यांच्याकडे कॉपीराईट आहे. अनेक पब्लिशर्सनी, म्हणजे हे उदाहरणासाठी तुमच्या पुढे ते एक उदाहरण दिले, पण अनेक पब्लिशर असे आहेत की ज्यांनी आम्हाला कुणालाही न विचारता, म्हणजे आमच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ते छापलेलं आहे. यापूर्वीही छापत होते, पण तेव्हा त्याच्यात काय केला नव्हता, खोडसाळपणा केला नव्हता. आता मात्र जाणीवपूर्वक असं लक्षात आलेलं आहे की अनेक जण याच्यामध्ये काय करायला लागलेत, खोडसाळपणा करायला लागलेली आहे. आणि म्हणून आता असं ठरवलेलं आहे की या सर्वांच्या वरती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. ज्या ज्या कुणी आपल्या पुस्तकांमध्ये जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करणारं किंवा तेढ निर्माण करणारं असं लिहिलेलं असेल, अशा सर्वांच्या वरती कायदेशीर कारवाई केली जाणार.